नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. भीषण आगीत वालसावंगीतील 3 दुकाने भस्मात, लाखोंचे नुकसान. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील जुन्या बस स्थानक परिसरात अचानक लागलेल्या आगीत 3 दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली असून आग नियंत्रणात आणण्यासाठी पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, त्यांचे सहकारी आणि अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान येथील व्यापारी ज्ञानेश्वर फकीरा शिरसाट यांचे दुधाची डेअरी भुसार शेख मुख्तार शेख गफार यांच्या फ्रूट दुकानाला आग लागून दुकानातील फळांचे व बाहेर मोकळ्या जागेत ठेवलेल्या कॅरेट व पत्राचे शेड जळून खाक झाले असून शेजारील नामदेव नेवरे यांच्या घराला आग लागून संसार उपयोगी साहित्य, कूलर, टीव्ही, फ्रीज यासह घरातील रोख रक्कम व हॉटेलचे नुकसान झाले. तसेच घरात असलेली दुचाकी जळून खाक झाली आहे. यात अंदाजे 20 लाखांच्या पुढे नुकसान झाल्याचं दिसून आलंय. तसेच आग विझवण्यासाठी पोलीस प्रशासन व अग्निशमन दलाने आपला जीव धोक्यात घालून ही आग विझवली आहे. यासाठी गावातील लोकप्रतिनिधींनी फोनद्वारे महावितरणाला माहिती देऊन गावातील वीज तातडीने बंद करण्यासाठी सहकार्य केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. यावेळी पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी तातडीने आपल्या पोलीस पथकासह 70 खून आगी दरम्यान जमलेल्या गर्दीला आगीपासून अंतरावर थांबण्यास सांगितले. कुठल्या प्रकारे धोका होऊ नये त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन पोलीस व्हॅन म्हणून वेळोवेळी करीत होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, बीट जमादार प्रकाश सिनकर, संतोष जाधव, भगवान जाधव, सुनील जाधव, होमगार्ड गाढवे यांच्यासह अग्निशामक दल भोकरदन, तलाठी जाधव, महसूल विभाग तसेच राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व गावकऱ्यांनी मदत करून सहकार्य केले. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.